हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. ओ मामा मामा बरं झालं तू इथे आलास. माहित नाही विराज दादाला काय झालंय. माझ्यावर नको ते आरोप लावतोय. मी असं काही करणार नाही. हे सगळं खोटं आहे मामा. तुझ्या गलिच्छ जिभेने आकांक्षा आणि विराजचं नाव नको घेऊस. तुझं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडलंय. आम्ही सगळ्यांनी राज आणि गंगाचं बोलणं ऐकलंय. चल माफी माग तिची. आता तुला हे पण मीच समजावू का की तुला काय करायचंय ते. गंगा मला माफ कर ग. अम्मा मी कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता की माझा स्वतःचा पोरगा असं काही करेल म्हणून. मी काय कमी केलं ग त्याच्यासाठी. हा बोल ना तू. त्याचा बाप जगात नसताना मी त्याला त्या सगळ्या गोष्टी दिल्या ज्या एका बापाने पोराला दिल्या असत्या. मी काय चुकीचं केलं अम्मा. काय चुकीचं केलं. पण त्याची परतफेड कशी झाली बघ. शैलूने तर माझ्या आबरूची लक्तर विषयी टांगली. अम्मा अम्मा माझ्याकडून काय चुकलं ग. जाऊ दे सोड रमा. तुझी काय बी चूक नाही. आजकाल जमानाच असा झालाय की पोरं कधी बिघडतात ना समजतच नाही. पण अम्मा आपला शैलूच का ग भरकटला. मी तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. जे मागितलं ते त्याला आणून दिलं. मग त्याने असं का केलं अम्मा. तो एवढ्या खालच्या थराला गेला की त्याने या घराच्या इज्जतीला अगं या घराच्या सोन्यासारख्या लक्ष्मीला मी पणाला लावलं. आज का केलं त्याने अम्मा. आज का केलं. ताई आई बरोबर बोलते. आजकालची ही तरुण पोरं बस क्षणभरात सगळं मिळवण्याचा हव्यास करतात. मेहनत तर अजिबात करायची नसते. त्यांना वाटतं काहीतरी जादू व्हावी आणि जगातली सर्व सुख ऐशोआराम त्यांना मिळावा. असं असू शकतं. शैलूने हात विचार केला. त्याला वाटलं की मेहनत करून तो राजला त्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई नाही करू शकत, म्हणून त्याला जो सोपा रस्ता दिसला त्यानं तो निवडला. त्याला या गोष्टीची जाणीवच झाली नसणार की त्यानं किती नीच काम केलंय. नीच काम. अरे भाऊ याच्यापेक्षा नीच काम अजून काय असू शकतं.
आणि त्याने विचार बी कसा केला की त्याची आई त्याच्या या कृत्यासाठी त्याला माफ करेल म्हणून? कसा विचार केला? अरे भाऊ, असा पोरगा असल्या बरीच बरं झालं असतं. केविनली पत्रिक राहिले असते, वाज राहिले असते. रमा, नाही अम्मा, जो माणूस बाईचा मान राखू शकत नाही आणि जो बाईला खेळणे समजतो त्याला या जगात राहण्याचा काय बी अधिकार नाही. पण रमा, गंगा बरोबर जे काय झालंय ते लय चुकीचं झालेलं आहे. बिचारीला चूक नसताना सहन करायला लागलंय समज. ही माझी बी चूक आहे की मी गंगाचं काय बी ऐकलं नाही. मान्य की मला ती माझी सून आहे, पण मी तिलाही बोलायची संधी द्यायला हवी होती ना ग. हे मी लय चुकीचं केलं अम्मा. माझ्या असल्या रागीट स्वभावामुळे मी गंगावर एवढा मोठा आरोप लावला आणि तिला काय बी बोलायची संधी दिली नाही. बरोबर बोलतीये रमा, तू एकदा तरी तिचं ऐकून घ्यायला हवं होतं. खरे अम्मा, त्यावेळी माझ्या मेलीच्या डोळ्यासमोर बाळाची पट्टी बांधलेली होती. मी तेच केलं जे शैलूने मला सांगितलं. आणि आज जेव्हा मला कळलंय की गंगा बरोबर होती, तेव्हा आता कळतच नाहीये की मी गंगाला कोणत्या तोंडाने सामोरी जाऊ. हे बघ ताई, आता जे व्हायचं ते झालंय, पण आता आपण या समस्येवर काहीतरी असा तोडगा काढला पाहिजे की गंगाला न्याय मिळावा आणि शैलूला त्याच्या कृत्याची शिक्षा. नाहीतर एका निरपराध मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर येईल. शैलू, सगळं व्यवस्थित होईल. भाऊजी, पाणी. पाणी पी. काय झालं शैलू? दुखतंय का? बेटा, तुझी पाठ दाखव, बघू दे किती लागलंय तुला. नाही, मी ठीक आहे. हट्ट नको करूस शैलू. जर जास्त लागलं असेल तर डॉक्टरला बोलवावं लागेल, नाहीतर घरच्या उपायांनी तुला बरं वाटेल. एक मिनिट. हा, पूजा, जरा तेल आणि हळद गरम करून आण. याच्या पाठीवर लावायचे. हो. शैलू, थोड्या वेळाने बरं वाटेल. तू त्रास नको करून घेऊस. हा, सुकन्या आमच्या कन्या.
मावशी, मला असं वाटतं की मी बाबांशी बोलायला हवं. म्हणजे आपल्याला कळेल की गंगाच्या बद्दल खरं कळल्यानंतर त्यांचा निर्णय काय. मावशी, गंगाला घरी परत जायचंय. आई बाबा तिची वाट बघत असतील. आणि जर बाबांचा निर्णय कळला असता तर आपण आई बाबांनाही सांगू शकलो असतो. आकांक्षा बेटा, तुझ्या सासऱ्यांचा जो काही निर्णय असेल, पण आम्ही गंगाला पुन्हा त्या घरात नाही पाठवू शकत. ज्या घरात तिचा सन्मान नसेल, तिचा आदर नसेल, त्या घरात जाऊन ती काय करेल. मावशी, मला असं नाही म्हणायचंय की तुझं म्हणणं चुकीचं आहे, पण बाबा आणि आत्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला कळायलाच हवं ना. नाही बेटा, तुझ्या सासऱ्यांचा जो निर्णय असेल तो असेल, पण माझा निर्णय हा आहे की आता गंगा आणि शैलेश एकाच घरात नाही राहू शकत. तुम्ही एकदम बरोबर बोलताय ताई. माझा हाच निर्णय आहे की गंगा आणि शैलू आता एका घरात नाही राहणार. गंगाचं सत्य समजल्यावर मीच हा निर्णय घेतलाय की मी गंगाला माझ्या बरोबर माझ्या घरी घेऊन जाईन. माझी सून म्हणून नाही तर माझी पोरगी म्हणून. गंगा, मला माफ कर. मी तुझ्यावर बिलकुल भी विश्वास नाही ठेवला आणि तुझ्यावर आरोप बी लावला. मला माफ कर गंगा. नाही आई, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला खरं माहित नव्हतं म्हणूनच तुम्ही अशा वागलात. माझी तुमच्याशी काहीच तक्रार नाहीये. ताई, तुम्ही तुमच्या पुरीला लई चांगले वळण लावलंय बघा. तिनं माझ्या एवढ्या मोठ्या चुकीला किती सहजपणे माफ केलं बघा. आता फक्त तुम्ही मला माफ करा, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अहो ताई, आम्हाला तर इतकंच हवं होतं की आमच्या मुलीवर लागलेला जो कलंक आहे तो निघावा. बस, या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नकोय. मग ठीक आहे ताई, तुम्ही माझ्या गंगाला माझ्या बरोबर माझ्या घरी येण्याची परवानगी द्या. सुकन्या आमच्या कन्या. तुम्ही माझ्या गंगाला माझ्या बरोबर माझ्या घरी येण्याची परवानगी द्या. पण ताई, शैलेश आणि गंगाचं आता एकत्र राहणं शक्य नाही. गंगाचं मन दुखावलं गेलंय आणि शैलूने जे केलंय त्यानंतर तर गंगा पुन्हा त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. म्हणून आम्हाला माफ करा ताई. आम्ही गंगाला तुमच्या सोबत नाही पाठवू शकत. ताई, गंगा माझी पोरगी बनून राहील आणि आता मला फक्त एकच पोर आहे आणि ती आहे गंगा.
शैलू बरोबर आता माझा काय बी संबंध नाही। हे काय बोलताय तुम्ही ताई? एकदम बरोबर बोलतीये। शैलूने जी केले त्यासाठी तर मी त्याला कधीच माफ नाही करणार, पण त्याच्या पापात मी बी त्याला साथ दिली। त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मला गंगाला माझी मुलगी मानून जवळ ठेवायचंय, तिचा सांभाळ करायचाय आणि तिचं आयुष्य सावरायचंय। मला प्रायश्चित्त घेण्याची एक संधी द्या, मी तुमचं हे उपकार कधी बी विसरणार नाही। थोड्या वेळाने बरं वाटेल आणि दुखणंही कमी होईल। हा शैलू, पाठीवरच्या जखमा तर बऱ्या होतील मामी, पण माझ्या मनावरच्या जखमा झाल्या त्या कधीच बऱ्या होणार नाहीत। शैलू, तू जे केलंयस ते समजल्यानंतर कोणीही तसंच वागलं असतं जशा ताई वागल्या। आपल्या मुलाच्या अशा कृत्यामुळे एका आईला सर्वात जास्त नामुष्की सहन करावी लागते, आणि जर तुला वाटतंय की ताई चुकीच्या वागल्या तर मीही नाही बोलत आहे की आईने जे केलं ते चुकीचं केलं। खरं तर मला याची लाज वाटते की मी एवढं चुकीचं काम कसं केलं। मला तर आता माझीच लाज वाटू लागली मामी की मी एवढं घाणेरडं काम कसं करू शकतो, आणि त्यावर मी गंगावर खोटा आरोपही लावला। खरं सांगतोय मामी, माझ्या या चुकीची शिक्षा तर फक्त देवच देऊ शकतो। तू बरोबर बोलतोय शैलू, तू जे काही केलंस ते खूप चुकीचं केलंस। तू आपल्या बायकोची अब्रू, भावना, मान सन्मान सगळं पणाला लावलंस। एकदाही विचार नाही केलास तू की एक मुलगी जी आपलं घर, आई वडिलांना सोडून तुझ्या घरी आली आहे, एक दिवस जेव्हा तिला हे कळतं की तिची रक्षा करणाराच तिचा सौदा करतोय, तर तिला काय वाटेल शैलू? ती तर जिवंतपणेच मरून जाईल ना। मी लालसे पोटी हे सगळं केलं मामी। राजने मला अशी लालच दाखवली की मी चांगल्या वाईट यातला फरकच विसरून बसलो होतो, आणि आज माझं जेव्हा हे कटू सत्य सर्वांसमोर आलं तर मला आता स्वतःचा खून करावासा वाटतोय। माझं मन करते की मी इथून कुठून तरी कायमचं लांब निघून जावं, कधीच तुम्हाला माझं तोंड दाखवू नये। नाही शैलू, हे तुझं प्रायश्चित्त नाही। तुझं प्रायश्चित्त हे आहे की तू निखळ मनाने ताई आणि गंगाची माफी मागावीस, आणि त्यांना हा अधिकार दे की त्या तुझी शिक्षा ठरवतील, आणि त्याच शिक्षेमुळे तुला तुझ्या गुन्ह्यातून मुक्ती मिळू शकेल शैलू। सुकन्या आमच्या कन्या। तुझा संशय खरा होता तृष्णा। मिश्रानेच माझ्यासोबत गद्दारी केली, त्यानेच बिंद्यासोबत हात मिळवणी केली आणि ते टेंडर हिसकावून घेतलं। अपूर्व, माझं मनही तेच सांगत होतं की मिश्राजी बिंदियाला मदत करतायत, पण तुम्हाला ही गोष्ट कशी कळली? सांगू तुला? जेव्हा तुम्हाला सांगितलंस कळत नाहीये बिंदिया हे सगळं कसं झालं, मला तर स्वतःलाच कळत नाहीये। पण मिश्रा, सगळं मला माहित आहे की हे सगळं कसं काय झालं। साहनी साहेबांचा प्रोजेक्ट माझ्या हातातून निसटला तेव्हा माझ्या ध्यानात एक गोष्ट नाही आली की हे सगळं कसं झालं। ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान नसतो ना, ती लोक काहीच करू शकत नाही।
मला मिश्रावर संशय झाला आणि म्हणून मी त्या फाईल मधली किंमत बदलली आणि आज ते टेंडर मला मिळाले. तू पाहिजे तेवढा प्रयत्न कर, पण शेवटी हार तुझीच होईल. मनात तर आलं होतं तर मिश्राला तिकडून धक्के मारून हकलून द्यावं, पण माहित नाही माझ्या मनात काय आलं आणि मी त्याला तिकडे सोडून दिलं. अपूर्व, तू खूप चांगलं केलंस की त्यांचा अपमान नाही केलास. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिलीस. पण आई, मला अजूनही विश्वास बसत नाहीये की बिंदिया माझ्यासोबत असं वागू शकते स्वतःचा बदला घेण्यासाठी. बिंद्याने आधीपासूनच डाव रचलेला अपूर्व, ते तुला कळत नव्हतं. तिचं कामावर जाणं, ऑफिसमध्ये तुझ्या बरोबर काम करणं, तृष्णा आणि तुझ्यामध्ये भांडणं लावणं, हा सगळा तिचाच डाव होता. माझ्या डोळ्यावर खरंच पट्टी बांधली होती म्हणून मी तिला ओळखू नाही शकलो. आई, तिला स्वतःच्या जवळ येऊ दिलं, मैत्रिणीचा एक दर्जा दिला, तिला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी दिली, पण ओळखू नाही शकलो आणि त्या दोस्तीची नुकसान भरपाई भरतोय मी. काही हरकत नाही अपूर्व. आता मिश्राजींना तुम्ही ऑफिसमधून काढून टाकलंय, त्यामुळे बिंदियाला तुमच्याबद्दल काहीच कळू शकणार नाही. पण यापुढे तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवूनच काम करा, मग सगळं व्यवस्थित होईल. हो तृष्णा, मला या टेंडरला विसरून आता पुढच्या टेंडरकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तसंही त्या बिंद्याने खरंच खूप मोठं नुकसान केलंय माझं, पण आता यापुढे मी माझं नुकसान होऊ देणार नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या